कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. येऊ का विनय काका? अरे स्वप्नील ये की. अरे अरे वा वा वा, हे बघ तुझ्यासाठी खाऊ आणला मी. थँक्यू. स्कूलला चालला तू? स्कूल बॅग भरायची असेल ना तू? हो. जा, स्कूल बॅग भरा. हा? जा, जा, जा. दादा कसं आहेस आणि वहिनी कशा आहेत? सगळं ठीकच आहे म्हणायचं या ठिकाणी. स्वप्नील सर, तुम्ही काळजीत दिसताय. नक्की सगळं ठीक आहे ना? अरे रुपालीच्या वागण्याबद्दल तुमची माफी मागायचंच राहून गेलं होतं, त्यामुळे आलो होतो या ठिकाणी. अहो, अरे दादा एवढं काय, तू कशाला वाईट वाटून घेतोयस? स्वप्नील, अरे तू आलास ना, मला लई बरं वाटलं बघ. सर तुम्ही बसा की. नाही, मी इथूनच कॉलेजला जाईन. मला खरं तर तुम्हा सगळ्यांसोबत बोलायचंय. दादा बोल ना. अर्जुन, इथून गेल्यापासून अरे एकटं पडल्यासारखं वाटतंय रे. म्हणजे आपलं सगळं कुटुंब असताना असं एकटं राहणं कठीण जातंय. अरे स्वप्नील, पर तूच रुपालीला इथनं घेऊन गेला होतास ना. हो विना काका, अपर्णा आणि अर्जुन मध्ये रुपाली येऊ नये म्हणूनच मी तिला घेऊन गेलो. स्वप्नील सर, झालं गेलं विसरून जा. अहो तुमच्या मनात काय आहे ना ते स्पष्ट बोला. बापू, मला अमोलची, इथल्या माणसांची खूप सवय झाली हो. म्हणजे घरी माझं मनच लागत नाही. तर मला असं वाटत होतं की मी आणि रुपाली पुन्हा इथे येऊ का राहायला. अर्जुन, बोल ना काहीतरी. अरे मी अहो स्वप्नील सर, तुम्ही असं का विचारताय? अहो, ही घरातली माणसं तुमची आहे. तुम्ही कधी हक्काने इथे येऊ शकता. अपर्णा, तू हे बोललीस यात तुझा मोठेपणा आहे. अगं मला आणि रुपालीला मूलबाळ नाहीये, तेव्हापासून असं वाटायचं की आपल्याला लहान मुलाचा सहवास मिळावा. पण आता रुपालीला काय झालंय काहीच कळत नाही. दादा हे बघ, 4 चांगल्या गोष्टी होणार असतील, एखादी वाईट गोष्ट नजरेआड करायला काहीच हरकत नाही. आणि बाकीच्यांचं काय म्हणणे? हो स्वप्नील सर, आता वंसम म्हणतायत ना या, मग आम्ही काय बोलणार? तसं नाही मोनिका, सगळ्यांनी एकत्र राहायचं तर सगळ्यांच्या मताला महत्त्व द्यायला हवं ना या ठिकाणी. मला फक्त एवढंच वाटतं की मागचं पाडं 55 होऊ नयेत. बाकी मला तुमची आणि रुपाली त्यांची काहीच अडचण नाही. स्वप्नील सर, अहो माणसांनीच घराला घर पण येतं, काही संकोच बाळगू नका, या तुम्ही. विना काका, तू काही बोलला नाहीस. कदम, अहो बोला की काहीतरी. दादा काय म्हणतो? अरे जार, मी काय बोलू आता? तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की स्वप्नील आणि रुपालीनं इथं यावं, पण मला नाही वाटत तसं. विना काका, एवढे परके झालो का रे आम्ही तुला? अरे स्वप्नील, तसं नाही रे. पण रुपालीनं इथं असताना काय काय केलं हे तुला माहीत आहे ना. हो कदम, पण दादा अजून किती दिवस एकटा राहणार? हे बघ अर्जा, स्वप्नील काय मला परका आहे का? आणि त्याच्याबरोबर राहण्यात मला काहीच अडचण नाही. पण रुपाली इथं आल्यावर परत तशीच वागणार हे चांगलं माहीत आहे मला. हो हो, मला पण त्याचीच भीती वाटते. खरंय दीपक, मला सुद्धा कधी कधी असं वाटतं ना की अमोलमधला शहाणपणा थोडा जरी रुपालीकडे असताना तर मला असं माझ्याच माणसांपासून लांब नसतं राहावं लागलं. हे बघा स्वप्नील सर, अहो तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. स्वप्नील, अरे आधी तू आहेस मला आणि मग अर्जा. पण ह्या टायमाला तू मला समजून घे. कदम, मला असं वाटतं की आपण दादाच्या बाजूने विचार करायला पाहिजे. नाही अर्जुन, विना काकाच्या मनात असेल तरच मी इथं राहायला येईन. स्वप्नील सर, तसं नाही. हे बघा, मागच्या काही दिवसांमध्ये रुपालीताई सगळ्यांशी ज्या पद्धतीने वागल्यात ना, त्यामुळे त्या खरं तर सगळ्यांपासून लांब गेल्या. हो अपर्णा, मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण बाबा, मी काय म्हणते, आपण एकदा स्वप्नील सरांचा पण विचार करूया ना. मला तुमचं म्हणणं कळतंय, पण आपण स्वप्नील सरांसाठी रुपालीताईंना एक संधी देऊ शकतो का? हे बघ अप्पे, अर्जाच्यातले तुझे संबंध आत्ता कुठं सुधारायला लागलेत.
या घरात इथल्या लोकांच्या बरोबर माझं आयुष्य देखील वाढताना दिसतंय मला. सगळं आनंदी आहे, पण अशात रुपालीला इथं बोलवून जोखीम घेतोय असं नाही का वाटत तुला? विनायकराव, हा माणूस बदलतो, तुम्ही विश्वास ठेवा. नाही बापू, मला सांगायला वाईट वाटतंय, पण रुपालीची मतं अजून तशीच आहेत. म्हणजे मला तुमच्यापासून काही लपवायचं नाहीये. म्हणजे रुपाली त्यांचे विचार अजून बदलले नाहीत वय? हो, तिच्यात बदल करण्यासाठी काय काय करायला हवं ना हेच कळत नाही मला. अरे स्वप्नील, तू स्वतःला एकटं समजू नकोस. तुला वाटेल ना तवा इकडे ये, सगळ्यांना भेट, अमोल बरोबर खेळ. पण रुपाली इकडे आली ना तर ती आप्पी आणि अर्जुन मध्ये छोट्या छोट्या गोष्टीत भांडणं लावणार हे नक्की. हो, कळतंय मला विनय काका. स्वप्नील सर, मला असं वाटतं की माणसाच्या वागण्यावरूनच आहे ना त्या माणसाचं कुटुंबातलं स्थान ठरतं. आप्पी आणि अर्जुनच्या या नव्या सुरुवातीत रुपालीला तरी या घरात आता जागा नाही. स्वप्नील, अरे तू मला समजून घे आणि माफ कर. कदम, तुमचा हा निर्णय पक्का आहे का? मला वाटतं विनायकराव, तुम्ही परत एकदा विचार करावा. बापू, अर्जा, तुमचं म्हणणं कळते मला, पण मला तरी वाटते की अजून थोडा वेळ जाऊ दे. स्वप्नील सर, तुम्ही प्लीज वाईट नका वाटून घेऊ. नाही अपर्णा, काय हरकत नाही. आपल्या चुकांचं प्रायश्चित्त आपल्यालाच घ्यावं लागतं आणि मी ते आनंदाने घे. येतो, काळजी घ्या. अर्जुन, अरे खाली सगळे तुझी वाट अर्जुन, काय झालं? आपल्या दादाला घरात राहण्यासाठी नाही म्हणावं लागलं का आपल्याला? मान खाली घालून निघून गेला तो. आपलं घर परत एकत्र कधीच नाही येणार का ग? अर्जुन, तू असा धीर का सोडतोय? आपे मला पण वाटतं अमोलचं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं, आपलं घर परत एकत्र यावं, गुणागोविंदाने नांदावं आपण. पण मी सरकारनं नाही ना माफ करू शकत. अर्जुन, आपल्या आतला आवाज जे सांगतो ना ते करावं माणसाने. आपे मला नाही वाटत कदम परत रुपाली वलीना घरात गेलं हो म्हणते. काय झालं? मला नाही वाटत बाबांनी काही चुकीचं केलं. कदमांनी चुकीचं केलं नाही म्हणजे? अर्जुन, हे बघ, मलाही वाटतं आपलं घर एकत्र या, पण घर एकत्र येण्यासाठी एकमेकांना एकमेकांची किंमत असली पाहिजे ना, तर ते घर टिकून राहील ना एकत्र. म्हणजे मला सांग, आता जर रुपालीताई आपल्या घरी आली तर त्या माझी किंमत ठेवतील असं वाटतं तुला? आपे बघ, रुपाली वहिनी तसं वागतात, त्याला त्यांची काहीतरी कारण आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे ना. अर्जुन, मतभेद असले तरी वेळेप्रमाणे गोष्टी बदलतात. अरे, आणि मला आता कळून चुकलं, रुपालीताई मनातून माझा द्वेष करतात. द्वेष? आपे काही काय, शेवटी ते आपल्या. हे बघ, घराला जर का छान एकत्र यायचं असेल ना तर एकमेकांविषयी आदर पाहिजे. हे असं जबरदस्ती करून एकत्र घर नाही येत. अरे, त्याला काहीच अर्थ नाही. कळते मला. हे बघ, मला असं नाही म्हणायचंय की रुपालीताईंनी आपल्या घरात येऊ नये, त्यांनी यावं. फक्त माझं एवढं म्हणणं आहे की त्यांना त्यांची चूक कळली पाहिजे. जशी सरकारांना त्यांची चूक कळली तशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.